एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, 17,742 पदांची कंत्राटी भरती। राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे। एसटी महामंडळ 17,742 पदांची कंत्राटी भरती करणार आहे। एसटीच्या ताफ्यात येणाऱ्या तब्बल 8,300 नवीन बसेससाठी 17,742 चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे। ही माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत दिली। सरकारच्या मते नवीन बसेस प्रभावीपणे चालवण्यासाठी आणि एसटी सेवा सुरळीत ठेवण्यासाठी ही भरती अत्यावश्यक आहे। नियमित भरतीचा प्रस्ताव अर्थ विभागाकडे पाठवण्यात आला असला तरी मंजुरी मिळेपर्यंत सेवा खंडित होऊ नये म्हणून हा तात्पुरता निर्णय घेण्यात आला आहे। दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णयही जाहीर करण्यात आला आहे। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पत्नीसह वर्षभर मोफत एसटी प्रवासाची सुविधा मिळणार आहे। या निर्णयामुळे बेरोजगारांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्या तरी कंत्राटी भरतीवरून कर्मचारी संघटनांकडून नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे। नियमित भरती तातडीने करण्यात यावी अशी मागणीही पुढे येत आहे। दरम्यान 8,300 नवीन बसेस रस्त्यावर आल्याने ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशांना अधिक चांगली आणि जलद सेवा मिळण्याची अपेक्षा आहे।